नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर दिलदार पठाण. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे मागच्या खरं तर 25 वर्षांपेक्षा जास्त काळ ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. मग काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये तर त्यांचा हातखंडा आहेच, काही कमर्शियल प्रोजेक्ट्स, काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स, असं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलेलं आहे. सो आजवरच्या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे. आणि सगळ्यात आधी या गप्पांना आपण सुरुवात करूया ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे लहानपणी शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनियर जेव्हा 25 वर्षांपूर्वी निर्णय झाला असेल हा, तर तेव्हा ती प्रेरणा कोण होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या इंडस्ट्रीत आलात, काय सांगाल? आणि सर्वप्रथम तर माझं जे प्राथमिक शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षण जे आहे ते म्हणजे रुरल एरियामध्ये झालेलं आहे. नंतर 5वी ते 10वी हे मी पब्लिक स्कूल अमरावती इथे झालं. आणि नंतर इंजिनिअरिंग जे आहे डिग्री ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीमधून केलं. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मागची प्रेरणा कोणाची होती? वास्तविक पाहता आमच्या आईवडिलांचं असं मत होतं का मुलांना डॉक्टर व्हावं. अच्छा. पण मला म्हणजे फॅक्ट म्हणजे मला इंजेक्शन घेताना सुद्धा भीती वाटत होती, त्यामुळे डॉक्टर लाईन मला बिलकुल पसंत नव्हते. म्हणून मी स्वतः इंजिनिअरिंग करायचा प्रयत्न केला. मग वडील म्हणे का बघ बाकी सगळे माझे जे जितके भाऊ आहेत, बहिणी आहेत, ते सगळे बाहेर होते, तर कमीत कमी एक मुलगा तरी घरी पाहिजे. तर त्या उद्देशाने मी सिव्हिल इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं. कारण की सिव्हिल हा ब्रँच ही अशी आहे का आपल्या नेटिव्ह प्लेसला सुद्धा आपण राऊंड वर्क करू शकतो. बरोबर आहे. पण माझ्या मते दोन्ही प्रोफेशन मध्ये एक कॉमन आहे की तिकडे कन्सल्टन्सी, इकडे कन्सल्टन्सी आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. पण त्यामुळे तुम्ही आता या फील्ड मध्ये, पण आता तुम्हाला वाटतंय का की हा योग्य डिसिजन होता म्हणून? हा एकदम परफेक्ट डिसिजन होता. आणि कसं आहे, इव्हॉल्युशन होत जाते, क्रांती झालेली आहे. आता जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा लोड बेरिंग स्ट्रक्चर्स होते. लोड बेरिंग स्ट्रक्चर मध्ये मधून कॉलम मध्ये यासाठी आम्हाला फार स्ट्रगल करावं लागलं. कारण की जनरली बुलढाण्यामध्ये कसं मेंढीवळण जे म्हणतात ना, ते मेंढीवळण आहे. आणि मेंढीवळण असं होतं का मी कस्टमरला समजून सांगायचो की बाबा रे कॉलम स्ट्रक्चर बेस्ट आहे, मल्टी स्टोरीड बिल्डिंगसाठी फार आवश्यक आहे, पण ते ऐकायला चालू होते. आणि विशेष म्हणजे नॉन ISI स्टीलपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. आज 500D 550 पर्यंत पोहोचलेला आहे. बरोबर आहे. तो एवढा मोठा प्रवास तुम्ही बघितलाय. दुसरा आणखीन एक प्रवास मला तुम्हाला विचारायचा आहे का तो प्रवास कसा होता, ते म्हणजे कुठल्याही सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात जी फेज येते की इंजिनिअरिंग झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत एक वेगळा स्ट्रगल असतो. तर आणि बऱ्याचदा ज्युनियर असल्यामुळे कोणीतरी विश्वास ठेवत नसतं आणि कोणी विश्वास ठेवत नाही, त्यामुळे प्रोजेक्ट मिळत नाही. तर ही फेज कशी होती आणि तुमच्या पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय सांगाल? आता पहिला प्रोजेक्ट म्हणजे आमचे शेजारीच होते, पण मला काही जास्त स्ट्रगल करावं लागलं नाही पहिल्या प्रोजेक्टसाठी. कारण की तेव्हा बुलढाण्यामध्ये इंजिनियर कोणी नव्हतं. अच्छा. एक फक्त एक आर्किटेक्ट होते, त्यांचं नाव मला काही आठवत नाही आता. पण त्याच्यानंतर ITI होल्डर्स होते 2-3, आणि मी स्वतः एक BE सिव्हिल असल्यामुळे मला इझिली मिळालं प्लॅटफॉर्म. त्यामुळे आणि मग तुमच्या साईट सुरू झाल्या. बरोबर आहे. मग आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही जसं म्हणलात की हे फील्ड इव्हॉल्व्ह होत गेलं, हळूहळू चेंजेस होत गेले, पण यातला एक फॅक्टर बदलला नाही, ते म्हणजे कामगार आणि अकुशल कामगार त्यातल्या प्रमाण. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळली एवढे वर्ष? आता सांगायचं तात्पर्य म्हणजे आता जे अकुशल कारागीर आहे, आता जेव्हा आपण RCC कॉन्क्रीटचा माल जेव्हा आपण हे करतो, त्याच्यामध्ये एक 20 ते 25 लिटर पाणी टाकायला पाहिजे. पण आजही ती सिस्टम चालू नाही. भरपूर प्रयत्न केले, पण शेवटी नाईलाज थकलो आम्ही. पण आम्ही जोपर्यंत साईटवर असतो तेव्हा ते 15 ते 20 लिटर पाणी टाकतात. नंतर जेव्हा आम्ही, कारण की इथं पूर्ण स्लॅब होईपर्यंत किंवा कॉन्क्रीटिंग वर्क होईपर्यंत आम्ही थांबू शकत नाही. पण थोडासा तो आम्ही गेल्यानंतर मग ते पुन्हा ती मॉल प्रॅक्टिस सुरू होते. बरोबर आहे. एकीकडे हा प्रश्न आहे आणि दुसरीकडे तंत्रज्ञान बदललं. म्हणजे जसं तुम्ही म्हटला की लोड बेरिंग वर जेव्हा तुम्ही कॉलम स्ट्रक्चरवर आलात, पूर्वी पेन्सिल आणि पेपरवर तुम्ही ड्रॉ करत असायचा प्लॅन, आता कॉम्प्युटरच्या साहाय्याने होते. तर तंत्रज्ञानाची किती मदत आता तुम्हाला या फील्डमध्ये रोजच्या आयुष्यात होते? आता जनरली एक सबमिशन प्लॅन जर बनवायचा होता अगोदर, जेव्हा पेन आणि पेन्सिल नाही, तर तेव्हा जवळपास 6 ते 7 तास लागायचे. आज मॅक्झिमम अर्ध्या ते 1 तासात आम्ही प्लॅन कम्प्लीट करू शकतो आणि ऑप्शन्स पण देऊ शकतो आणि त्यातले चेंजेसही लगेच करू शकतो. आवडतो. तेव्हा चेंजेस करायचं म्हणजे
तो जो ट्रेसिंगचा पेन होता त्याला इरेज करायचं म्हणजे फार क्रिटिकल प्रॉब्लेम होता. हो, म्हणजे एक कॉलम किंवा एक काहीतरी खोली कमी जास्त करायची म्हटलं की पुन्हा तेवढा म्हणजे अक्षरशः म्हणजे नवीन ब्लेड नाही, जुना ब्लेड त्याने थोडंसं असं क्रॅश करून करायला लागायचं. बरोबर आहे, फार स्ट्रगल होता. अजूनही ते दिवस येतात ना, तर काटेचा. होय होय, की कसं तेव्हा काम केलेलं, पण ते जास्त काम परफेक्ट होतं की त्यामुळे तुमचं काम जास्त परफेक्ट झालं आपलं. त्यातल्या खाचाखोचा छोट्या गोष्टी कळल्या आपल्याला. बरोबर. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये आता इतकं काम केलेलं आहे म्हणून तेव्हापासून किंवा आतापर्यंत पण एक कायम कस्टमर कडनं वाक्य असतं ते म्हणजे थोडं बजेट कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये जरा बसवून द्या. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगल्या दर्जेदार बांधकाम करावं आणि कस्टमरला तर वाटत असतं कमीत कमी बजेटमध्ये व्हावं. तर बजेट आणि दर्जा किंवा क्वालिटी या दोन्हीचा समतोल कसा साधता? नाही तर मग आता समजा एखादा कस्टमर आहे, त्यानं जर म्हटलं बाबा माझा एक टार्गेट आहे का बाबा 15 ते 20 लाखाच्या दरम्यानच हे करायचं, कम्प्लीट करायचं, तर मी त्यांना सांगतो की बाबा स्ट्रक्चर जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. तुम्ही जे इंटिरियर्स आहे, फ्लोरिंग आहे, टाईल्स आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करा, पण स्ट्रक्चरला हे करू नका. बरोबर. दुसरं, तुम्ही सुरुवातीच्या फेजमध्ये काही शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पण कामं केली, तर त्याची काही प्रोजेक्टची नावं सांगता येतील का? कुठल्या कुठल्या प्रोजेक्टवर तुम्ही होतात किंवा काय काम केले? मॅक्झिमम मी ग्रामीण रुग्णालय केलेले आहे. अच्छा. मोताळा, राजूर आणि तिकडे एक सवडत किन्नी, असे ग्रामीण रुग्णालय बिल्डिंगचेच वर्क केलेले आहे आणि 1-2 स्कूल प्रोजेक्ट केले होते, पण त्याच्यामध्ये फार पॉलिटिक्स असल्यामुळे मी नंतर काम सोडलं. बरोबर आहे. दुसरा एक वेगळा प्रश्न आहे असा की तुम्ही इथले मूळचे बुलढाणा जिल्ह्यातले नागरिक आहात, स्वतःही एवढे यशस्वी इंजिनियर आहात, तर त्यामुळे एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे, बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं तर कुठले मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर येतात? की एक इंजिनियर म्हणून तुम्हाला असं वाटतं की पुढच्या 15-20 वर्षात खरं तर या मुद्द्यांवर काम झालं पाहिजे जर बुलढाण्याचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल, पुण्या मुंबई सारखं बुलढाणा जिल्ह्याला पुढे न्यायचं असेल, तर इंजिनिअरिंगच्या अँगलमधनं कुठल्या क्षेत्रांवर काम करणं गरजेचं आहे? आता तसं बघितलं ना, तर सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे आमचा रेल्वे स्टेशनचा. रेल्वे स्टेशन मलकापूर, इथून जवळच मलकापूर आहे, पण तिथून बुलढाणा येणं फार अशक्य आहे. पण कमीत कमी जर समजा ट्रान्सपोर्टिंगच्या हिशोबानं जर तो वे जर 4 वे लेन जर झाला तर मग थोडंसं होऊ शकते, कारण की रेल्वेचं तर फार कठीण समस्या आहे. रेल्वे बाबतीत तर मी हे काय, बाकी पॉलिटिकल म्हणतात का रेल्वे आणू, पण ती शक्य नाही आहे. आणि एक MIDC सध्या इथे आहे म्हणा, पण ती पाहिजे तशी डेव्हलप नाही आहे. MIDC वगैरे झाली तर तोही थोडासा हे करू शकतो. बरोबर. आणि थोडं हिल स्टेशन असल्यामुळे थोडासा मेजर प्रॉब्लेम आहे तो. बरोबर. पण अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं, शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत हे जर प्रकल्पाला अजून गती द्यायची असेल तर? गती द्यायची सगळ्यात महत्त्वाचं सँड, कारण की सँडचा इतका मेजर प्रॉब्लेम आहे आणि क्रश सँड जी आहे त्याची क्वालिटी बुलढाण्यामध्ये म्हणजे 10 to 20% सुद्धा नाही आहे. बरोबर. त्यामुळे त्या एक फील्ड महत्त्वाचं केलं पाहिजे. दुसरं, इतक्या प्रोजेक्ट्समध्ये आजवरच्या एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की जो काहीतरी वेगळा होता, नवीन होता किंवा तो करताना जास्त आनंद समाधान वाटलं, असं एका प्रोजेक्टचं नाव किंवा त्याबद्दल काहीतरी ऐकायचं आम्हाला तुमच्याकडून? एक रॉयल अपार्टमेंट म्हणून होतं आणि तो माझा पहिलाच कमर्शियल प्रोजेक्ट होता. G+4ची बिल्डिंग होती, त्यामध्ये स्टील स्ट्रक्चर जातात तसं मला तर मी स्वतः बनवतो, पण मल्टी स्टोरीड असल्यामुळे मी तो धोका पत्करला नाही. आमचे एक मित्र होते तनकोरे म्हणून, त्यांच्याकडून आम्ही तो प्लॅन काढला होता आणि त्याच्यामध्ये एक डेअरिंग होतं, फर्स्ट प्रोजेक्ट होता, त्याच्यामध्ये फार आम्हाला हे. आणि तिथे जवळपास मी दिवसाचे जवळपास 4 ते 5 तास मी तिथे राहत होतो. तो एक आठवतो. चांगला प्रोजेक्ट होता. आणि एखादा असा प्रकल्प की जो करताना बरीच आव्हानं आली, काहीतरी समस्या आल्या, अडचणी आल्या? एक होता, रेसिडेन्शियल बिल्डिंग होती, प्लॉट बहुतेक 1500 ते 2000 स्क्वेअर फीट होता. त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे की जेव्हा आम्ही कॉलमचं एक्सट्रॅक्शन स्टार्ट केलं तर 8 ते 9 फूट खोदल्यानंतर सुद्धा सॉफ्ट मुरूम लागला. आम्ही प्रश्नात पडलो. मग ज्यांच्याकडून तो प्लॉट विकत घेतला होता त्यांना विचारलं आम्ही, तर ते म्हणे नाही साहेब, म्हणे इथे म्हणे 20 ते 30 फुटाची विहीर होती म्हणे. आणि ती बरोबर तुमच्या प्लॉटच्या सेंटरला आहे म्हणे. म्हटलं हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं तेव्हा. तर त्याच्यामध्ये आम्हाला फार स्ट्रगल करावं लागलं. म्हणजे जवळपास 12x24चे कॉलम घेऊन त्याच्यामध्ये 9x21चे कॉलम देऊन हँगिंग कॉलम उभा करावा लागला होता. खर्चही वाढला, वेळही वाढला. शेवटी तो प्रोजेक्ट त्याला G+2 करायचा होता, तो G वर संपला. अच्छा. हो.
बरं, ठीक आहे. आता दुसरं या क्षेत्रात जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, जे पहिलं पाऊल ठेवतात या क्षेत्रामध्ये, तर सिव्हिल इंजिनियर्स, तर त्यांना तुम्ही काय एक सिनियर म्हणून सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? तिने म्हणजे आजचे म्हणजे मी म्हणजे माझं मनातलं जे सांगतो, आजचे सिव्हिल इंजिनियर मेहनतीला घाबरतात. म्हणजे शिकण्याची त्यांची कॅपेबिलिटी नाही आहे, पण ती इच्छा नाही आहे. प्लॅटफॉर्म व्यवस्थित आहे. आज आता तुम्हाला सांगितलंच मी तर नॉन ISO आम्ही स्टार्ट केलेलं आहे. रॅन्डम राहत होते बार 6 mm चे जे रॉड्स होते ना, ते पाहून अजूनही ते दिवस आठवतात. ते 5 फुटाचे, काही 10 फुटाचे. बरोबर. तर त्यांना हे सांगायचं आहे का तुम्ही मेहनत घ्या आणि लिटरेचर आजकाल PDF मध्ये गुगलवर सर्च मारायला पाहिजे. आम्हाला त्यावेळी पुस्तकं आणायचो. मी पुण्याला जाऊन पुस्तकं आणायचो. अच्छा. आज इझिली तुम्हाला गुगलवर सर्च मारा, ताबडतोब मिळतं. बरोबर. तर त्यांनी म्हणजे स्टडी करायची, इव्हॅल्युएशन होत चाललेलं आहे, त्याच्याबद्दल अलर्ट राहायचं. बरोबर. दुसरं आता कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, आता तुम्ही सगळं सांगत होता त्याप्रमाणे जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता स्टील मधले आणि मग ठरवता की स्टील चांगलं आहे, वापरलं पाहिजे आपण? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ, ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि जेव्हा आता आम्ही आता आयकॉनची जेव्हा मीट होते तर खरोखर म्हणजे आता मी म्हणजे बोलायला काही हरकत नाही आहे. स्ट्रेंथ जबरदस्त आहे, कोरोजिव्ह रेजिस्टन्स आहे आणि डक्टिलिटी सगळ्यात मेन प्रॉब्लेम. आता नॉन ISI जेव्हा आम्ही वापरत होतो ना, तर मोल्डिंग करतानाच तो क्रॅक जायचा किंवा हे तुटून जायचा. पण आज त्या आयकॉनला तो प्रॉब्लेम नाही. बरोबर. डक्टिलिटी, स्ट्रेंथ, टेन्साईल स्ट्रेंथ ही फार महत्त्वाची, एकदम चांगली. आणि आयकॉनच्या सर्व्हिसेस बद्दल काय तुमचं? नाही, सर्व्हिस बद्दल डाऊट नाही आणि ते माझे मित्रच आहे. अच्छा. त्यामुळे कधी प्रॉब्लेम येत कधीच नाही आला. आणि भविष्यात जोपर्यंत व्यंकटेश वाल्यांकडे आहे तोपर्यंत काय प्रॉब्लेम येणार नाही. क्या बात. सो हे होते सिनियर इंजिनियर दिलदार पठाण सर, आणि त्यांनी आपले फार चांगले अनुभव, मागच्या काही वर्षातल्या आठवणी, जुन्या आठवणी त्यातल्या बऱ्याचशा सांगितल्या. पूर्वी या क्षेत्रात कसे कसे बदल होत गेले या सगळ्याबद्दल त्यांनी फार डिटेलमध्ये माहिती दिली. तर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. आणि येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील. म्हणजे मला म्हणजे एक दुःख होते का मी 10 वर्ष जन्माला उशिरा यायला पाहिजे होता. म्हणजे कमीत कमी आता जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा मी पुरेपूर फायदा घेतो. वा. येस सर. नाही, पण असं म्हणलं तरी सुद्धा आम्ही तुम्हाला एवढं लवकर असं रिटायर होऊ देणार नाही. अजून तुम्हाला पुढचे 50 वर्ष असंच 25 वर्ष झाले, अजून 25 तरी मिनिमम करा तुम्ही. पाहू आता. आणि चांगले असेच प्रोजेक्ट तुमच्या हातून घडा. शेवटी वर्षावर आहे. होय. जितकं झालं तितकं करू, प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच.